गृहस्थधर्म सानंदम सदनम सुताश्च सुधयः कांता प्रियालापिनी इच्छापूर्तिधनम स्वयोषितिरतिः स्वाज्ञा परः सेवकाः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्ठान्नपानं गृहे साधोः संगमुपासते च सततं धन्यो गृहस्थाश्रमाः। 1. इथे आचार्य चाणक्य गृहस्थाची चर्चा करताना म्हणतात की ज्या गृहस्थाचे घरी निरंतर उत्सव, यज्ञ, पूजा, कीर्तन वगैरे कार्य होतात, संतती सुशिक्षित असते, पत्नी मधुर भाषिणी, गोड बोलणारी असते, गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा असतो, पती पत्नी एकमेकावर अनुरक्त असतात, नोकर स्वामीभक्त असतात, आज्ञाधारक असतात, पाहुण्यांना भोजन देऊन आदर करतात आणि शिवपूजन होते, मित्रांचे स्वागत घरात जेवण वगैरे देऊन करतात आणि संत महात्मा पुरुषांचे येणे जाणे असते, अशा पुरुषाचा गृहस्थाश्रम खरोखरीच प्रशंसनीय असतो. असा मनुष्य अत्यंत सौभाग्यशाली आणि कृतार्थ असतो. आर्तेषु विप्रेषु दयान्वितश्चेत श्रद्धेने यः स्वल्पमुपैति दानम अनंतपारम समुपैति दानम यद्दीयते तन्न लभेद्विजेभ्यः. 2. आचार्य चाणक्य म्हणतात की दुःखी लोकांना व विद्वानांना थोडेसे जरी दान केले तर त्याच्या अनंत पटीने त्याला मिळते. आशय असा आहे की जो मनुष्य दुःखी, गरीब, विद्वान, महापुरुषांना थोडेसेही दान करतो, त्याला त्यांच्याकडून प्रत्यक्षात जरी काही मिळाले नाही तरी यामुळे त्याला खूप मोठे पुण्य मिळते. या पुण्याईमुळेच त्याला त्याने केलेल्या दानाच्या हजारो लाखो पटीने जास्त काही प्राप्त होते. दाक्षिण्यम स्वजने दया परजने शाठ्यम सदा दुर्जने पीतिः साधुजने समय खलजने विद्धज्जने चार्जवम शौर्यम शत्रुजने क्षमा गुरुजने नारीजने धूर्तताः इत्यं ये पुरुषः कलासु कुशलः ते शेव लोकस्थितिः. 3. आचार्य या श्लोकात त्या काही चांगल्या लोकांची चर्चा करताना सांगतात की जे आपल्या भावंडावर प्रेम, परक्या लोकांवर दया, दृष्टासोबत दुष्टतेनेच कठोर वागतात, साधू, विद्वान, आईवडील आणि गुरुजनांचा आदर करतात, मूर्ख लोकांपासून दूर राहतात, शत्रूच्या शौर्याने सामना करतात आणि स्त्रियांना दूर ठेवतात, अशा लोकांना समाजाचा व्यवहार समजतो, यांच्यामुळेच समाज जिवंत राहतो. हस्तौ दानवर्जितौ श्रुतिपुटौ सारस्वतद्रोहिणी नेत्रे साधुविलोकरहिते पादौ न निर्धम गतौ अन्यायार्जितवित्तपूर्णमुदरं जारेव च तुंगम शिरौ रे रे जम्बुकमुंचमुंच सहसा नीचम सुनिंध्यम वपुः. 4. आचार्य चाणक्य सांगतात की हाताने दान नाही केले, कानांनी काही ज्ञान नाही श्रवण केले, डोक्यांनी एखाद्या साधूचे दर्शन नाही घेतले, स्वतःच्या पायांनी कधी तीर्थक्षेत्री नाही गेले, अन्यायाने कमवलेल्या कमाईतून उदरनिर्वाह केला आणि गर्वीनं मस्तक उंचावले, तर हे गिधाडा, शरीराचा तात्काळ त्याग कर. आशय असा आहे की मनुष्यात ज्या प्रकारचे दुर्गुण आहेत त्याला कोल्हा समजले पाहिजे. जसे की ज्याने कधी कोणत्या वस्तूचे दान नाही केले, ज्याच्या कानी कधी ज्ञानाच्या गोष्टी पडल्या नाहीत, ज्याने डोळ्यांनी कधी सज्जनांचं, महात्म्यांचे दर्शन नाही घेतले, जो कधी कोणा तीर्थक्षेत्री नाही गेला, जो अवैध मार्गांनी संपत्ती कमवितो आणि गर्विष्ठ असतो, अशा मनुष्यरूपी गिधाडाचा लवकर मृत्यू होण्यात चांगले असते. येषा श्रीमद यशोदासुतपद कमले नास्ति भक्तिरिन राणाम येषामाभीरकन्याः प्रियगुणकथने नानुरक्ता रसज्ञः तेषां श्रीकृष्णलीला ललितरसकथा सादरौ नैव कर्णौ धिक्तान् धिक्तान् धिकेतान् कथयति सततं कीर्तनस्थाः मृदंगः. 5. इथे ईश्वर गुणगानाचे महत्त्व सांगताना आचार्य चाणक्य म्हणतात की मृदंग वाद्यापेक्षा फार चांगला असतो. मृदंगातून धिक्तान असा आवाज निघतो, त्याचा अर्थ असा आहे की त्यांचा धिक्कार आहे. यापुढे जाऊन कवी कल्पना करतो की ज्या लोकांना श्रीकृष्णाच्या चरणांमध्ये अनुराग नाही, ज्यांच्या वाणीला कधी श्री राधा आणि गोपिकांचे गुणगान करण्यात आनंद नाही, ज्यांचे कान श्रीकृष्णाच्या कथा श्रवण करायला नेहमी उत्सुक नसतात, मृदंग सुद्धा त्यांचा धिक्कार आहे, धिक्कार आहे असे म्हणतो. वास्तविक जो मनुष्य जीवनात परमेश्वराचे गुणगान करीत नाही त्याचा धिक्कार असावा, त्याचे जीवन व्यर्थ आहे. पत्रम नैव यदा करी रविटपे दोषः वसंतस्य किम नवलोके पिवलोकयते यदि दिवा सूर्यास्त किम दूषणम वर्षा नैव पतति चातकमुखे मेघस्य किम दूषणम यत्पूर्वविधिना ललाट लिखितम तन्मार्जितुम कक्षमः. 6. आचार्य चाणक्य म्हणतात की कारवीला पान नाही लागले तर वसंत ऋतूचा काय दोष, जर घुबडाला दिवसा पाहू शकत नाही तर सूर्याचा काय दोष, पावसाचे पाणी चातकाच्या मुखात नाही पडले तर नभांचा काय दोष, भाग्याने जे ललाटी लिहिले आहे त्याला कोण मिटवू शकते,
अर्थ असा आहे की कारवीला पाने येत नाहीत, घुबडाला दिवसा पाहू शकत नाही आणि चातकाच्या मुखी पावसाचे पाणी पडत नाही. या सर्व गोष्टींसाठी वसंत, सूर्य आणि ढगांना दोषी मानता येत नाही. हा त्यांच्या भाग्याचा दोष आहे, तो कोणीही मिटवू शकत नाही. सतसंगतीचा महिमा. साधूनाम हि न खलसंगते हे असतसंगते हे भवतीही साधुता खला नाम आमोदम कुसुमभवम मृदेव धत्ते मृदगंधम नहि कुसुमानी धारयंती. 7. आचार्य चाणक्य सत्संगतीचे महत्त्व विशद करताना म्हणतात की सत्संगतीमुळे दुष्टातही साधुत्व येते, पण दुष्टांच्या संगतीने साधुजनांमध्ये दुष्टता येत नाही. मातीला फुलांचा सुगंध लागतो, परंतु फुलाला मातीचा वास येत नाही. अर्थ हा आहे की फुलाच्या सुवासाने माती सुगंधी होते, पण मातीच्या गंधाचा फुलावर काही प्रभाव पडत नाही. तसेच साधू सज्जनांच्या संपर्कात आल्यावर दुष्टातही चांगले गुण येतात, पण दुष्टांच्या दुष्टतेचा सज्जनांवर काहीच प्रभाव पडत नाही आणि हे चारित्र्याच्या दृढतेमुळेच शक्य असते. जसे की म्हणतात की चंदन विष व्यापत नाही लिपटे रहत भुजंग. म्हणजेच भुजंगाच्या विळख्यात राहून सुद्धा चंदनामध्ये विषाचा संचार होत नाही, तो स्वतःची शीतलता कायम ठेवतो. साधू दर्शनाचे पुण्य. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूताही साधवः कालेन फलते तीर्थ सद्यः साधू समागमः. आचार्य चाणक्य म्हणतात की साधूजनांच्या दर्शनाने पुण्य लाभते. साधू तीर्थासमान असतात, त्यांची कृपा झाली तर मनुष्य पापमुक्त होतो आणि त्याला पुण्य मिळते. साधू तीर्थासमान असतात, त्यांची कृपा झाली तर मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तीर्थांना गेल्याचे पुण्य उशिरा मिळते, पण साधू संगतीचे फळ ताबडतोब मिळते. तीर्थ मनुष्याच्या जिथे इच्छा पूर्ण होतात त्याला तीर्थ म्हणतात. तुच्छतेमध्ये मोठेपणा नाही. विप्रास्मिन् नगरे महान कस्ताल द्रुमाणाम गणाः को दाता रजको ददाति वसनं प्रातः गृहीत्वा निशि को दक्षः परिवित्तदारहरणं सर्वे अपि दक्षः जनः कस्मात् जीवति हे सखे विषकृमे न्यायेन जीवाम्यहम्. 9. आचार्य चाणक्य म्हणतात की हे मित्रा, या नगरात मोठा कोण आहे? ताडवृक्ष मोठे आहे. दानी कोण आहे? धोबीच येथे दानी आहे, जो सकाळी कपडे घेऊन जातो आणि संध्याकाळी परत करतो. चतुर व्यक्ती कोण आहे? तर परक्याचे धन आणि स्त्री हस्तगत करण्यात सगळे चतुर आहेत. तर तुम्ही या नगरात जिवंत कसे राहत आहात? घाणीतील किड्यासारखे जगत आहात. अर्थ हा आहे की ज्या शहरात विद्वान बुद्धिमान पुरुष राहत नाहीत, तेथील लोकांना दान करणे जमत नाही. तेथे चांगली काम करण्यात कोणी चतुर नाही, परंतु लूटमार, वाईट चाल वागणुकीत सारेच एकापेक्षा एक सरस आहेत. अशा स्थळाला घाणीचा उकिडा समजावे आणि तेथील लोकांना पाण्यातील किडे. आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आज विश्व याच गोष्टीवर चालू आहे. न विप्रपादोदक पंकिलानी न वेदशास्त्र ध्वनी गर्जितानी स्वाहा स्वधाकार ध्वनी वर्जितानी श्मशानतुल्यानी गृहाणितानी. 10. आचार्य घराच्या स्वरूपाची चर्चा करताना म्हणतात की ज्या घरी विप्रांच्या पायाची धूळ पडत नाही, जेथे वेदशास्त्रांचे उच्चारण ऐकू येत नाही आणि जे यज्ञातील स्वाहा, स्वधा इत्यादी मंत्र उच्चारांचा अभाव असतो, असे घर स्मशानासारखे असते. अर्थ हा आहे की ज्या घरात विद्वान ब्राह्मणांचा आदर होत नाही, वेदशास्त्र वगैरेचे अध्ययन पठन होत नाही आणि जेथे यज्ञ होत नाही, अशा घरांना स्मशान समजले पाहिजे. नातलगांचे 6 गुण. सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा शांती पंथी क्षमा पुत्रः षडेते मम बांधवाः. 11. आचार्य चाणक्य मनुष्याच्या गुणांना त्याचा जीवलक हितचिंतक आहे हे सांगताना म्हणतात की सत्य माझी जननी आहे, ज्ञान जनक आहे, धर्म भाऊ आहे, दया मित्र आहे, शांती पत्नी आहे आणि क्षमा पुत्र आहे. हे 6ही माझे सगळे सोयरे आहेत. अर्थ असा आहे की सत्य हे व्यक्तीच्या आईसारखे असते, ज्ञान वडिलासारखे असते, धर्म भावासमान असतो, दया करणे मित्रासमान, शांती पत्नी समान आणि क्षमा करणे पुत्र समान आहे. हे 6 गुणच त्याचे खरे नातलग आहेत. दुष्ट दुष्टच असतो. वयसः परिणामे हि यः खला खल एव सः सुपक्वम अपि माधुर्यम नोपयायतेंद्र वारुणम. 12. आचार्य चाणक्यांचे म्हणणे आहे की 4थ्या अवस्थेत सुद्धा जो दुष्ट असतो तो दुष्टच राहतो. चांगले पिकल्यानंतरही इंद्रवारुणाचे फळ मधुर होत नाही. अर्थ हा आहे की वयाचा सुद्धा दुष्ट प्रवृत्तीवर काही प्रभाव पडत नाही. दुष्ट जरी वृद्ध झाला तरी तो नेहमी दुष्टच असतो. इंद्रवारुणाचे फळ कच्चे असो वा पिकलेले असो, त्यामध्ये गोडवा येत नाही, नेहमी ते कडूच लागते. तसेच वृद्ध झाल्यानंतरही दुष्टाचा विश्वास करू नये. प्रेमच जीवन आहे. निमंत्रणोत्सवः विप्राः गावो नवतृणोत्सवः पत्युत्साहयुता नार्यः अहम कृष्ण रणोत्सवः. 13.
आचार्य चाणक्य सांगतात की ज्या प्रकारे यजमानाचे निमंत्रणच ब्राह्मणासाठी आनंदाचे कारण असते, अर्थात निमंत्रण मिळाल्यामुळे ब्राह्मणाला स्वादिष्ट भोजन आणि दानदक्षिणा मिळणे सुलभ असते, तसेच हिरवे गवत चारा मिळणे गायीसाठी आनंददायक असते. याच प्रकारे पतीचा आनंद पत्नीसाठी उत्सवासारखा असतो. पण माझ्यासाठी तर भयानक युद्धात प्रेमच जीवनाची सार्थकता म्हणजेच उत्सव आहे. मातृवत परदारेषु परद्रव्याणी लोष्ठवत आत्मवत सर्व भूतानी यह पश्यन्ति सह पंडितः. आचार्य चाणक्य सांगतात की मनुष्याने इतर व्यक्तींच्या पत्नीला आई समान समजावे, दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवू नये, ते परकेच समजावे आणि सर्व लोकांना स्वतःसारखेच समजावे. आचार्य चाणक्य मानतात की दुसऱ्यांच्या पत्नीला आई समान, परक्या धनाला मातीच्या ढेकुळा समान आणि सर्व प्राणी मात्रांना स्वतःसारखे पाहणारेच खऱ्या अर्थाने ऋषी आणि विवेकी पंडित मानला जातो. रामाचा महिमा. धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहता, मित्रे वंचकता, गुरोर विनयता, चित्तेपि गंभीरता, आचार्य शुचिता, गुणे रसिकता, शास्त्रेषु विज्ञात्रिता, रूपे सुंदरता, शिवे भजनता, त्वय्यास्ति भो राघवा. आचार्य चाणक्य सांगतात की धर्म तत्परता, मुखी मधुरता, दानात उत्साह, मित्रांसोबत निष्कपटता, गुरुप्रती विनम्रता, चित्तात गंभीरता, आचरणात पवित्रता, गुणांप्रती आदर, शास्त्रांचे विशेष ज्ञान, रूपात सुंदरता आणि शिवामध्ये भक्ती हे सर्व गुण राघवा आपणातच आहेत. आशय असा आहे की हे राम, आपण धर्माचा तत्परतेने पालन करत आहात. आपल्या मुखी एक अनोखा गोडवा आहे. आपल्याला दानधर्मात अत्यंत आवड आहे. आपण मित्रासाठी निष्कपट आहात. गुरुजनासाठी आपण विनम्र आहात. आपण अत्यंत गंभीर हृदयाचे आहात. आपले आचरण पवित्र आहे. आपण गुणांचा आदर करता आणि सर्व शास्त्रविद्यांमध्ये आपल्याला विशेष ज्ञान आहे. आपल्या सौंदर्याचे वर्णन करणे अशक्य आहे. आपण शिवभक्त आहात. हे सर्व गुण एकाच वेळी फक्त आपणातच मिळू शकतात. काष्ठम कल्पतरुः सुमेरु अचलश चिंतामणिः पस्तराः, सूर्यः तीव्रकरः, शशिः क्षयकरः, क्षारोहितं निर्वारिधिः, कामो नष्ट तनुर्बलर दितिसुतः, नित्य पशुर्कामगहो, नैतान ते तुलयामी भो रघुपते, कस्योपमा दीयते. 16. आचार्य चाणक्य सांगतात की कल्पवृक्ष लाकूड आहे, सुमेरू पहाड आहे, पारस फक्त एक दगड आहे, सूर्यकिरणे तीव्र असतात, चंद्र झिजत असतो, समुद्र खारट आहे, कामदेवाला शरीर नाही, बळी दैत्य आहे, कामधेनू पशु आहे. हे राम, मी आपली तुलना कोणाशीही करू शकत नाही. आपली उपमा कोणाला द्यावी? अर्थ हा आहे की हे भगवान राम, लोक आपल्याला कल्पवृक्ष आणि कामदेवासारखे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा मानतात. आपण सर्वांच्या इच्छा पूर्ण करता हे सत्य आहे, परंतु कल्पवृक्ष हे लाकूड आहे आणि कामधेनू पशु आहे. आपल्याला सोन्याच्या पर्वतासारखे म्हटले जाते. हे सत्य आहे की आपल्या संपत्तीला अंत नाही, परंतु सुमेरू तर पर्वत आहे. आपल्याला चिंतामणी समान मानले जाते. पारस लोखंडाचे सोन्यात रूपांतर करतो. आपल्याजवळ येणारा प्रत्येक चांगला वाईट मनुष्य गुणवान होतो, पण पारस सुद्धा एक दगड आहे. आपल्याला सूर्यासारखा तेजस्वी म्हटले तरी चालेल, पण सूर्यकिरणे तीव्र दुःखी सुद्धा करतात, पण आपल्या दर्शनानेच सर्व सुखी होतात. आपल्याला चंद्रासारखे सुखदायक म्हटले, परंतु चंद्रकिरणे कमी जास्त होतात. आपण नेहमीच समतोल ठेवता. आपल्याला सागराप्रमाणे गंभीर मानले जाते, परंतु कोठे सागर आणि कोठे आपण? समुद्राचे पाणी खारट असते. आपल्याला कामदेवासारखे सुंदर म्हणणे सुद्धा योग्य नाही. कामदेवाचा तर देहच नाही, तर तो सुंदर कसा झाला? आपल्याला बळीसारखे दानशूर म्हणतात. आपण सर्वात मोठे दानी आहात हे सत्य आहे. बळीसुद्धा महान दानी होता, पण तो राक्षस होता. आपण साक्षात ईश्वर आहात. यामुळे आपली तुलना यांच्याशी करता येत नाही. आपली उपमा कोणाला द्यावी? शिक्षण कोठूनही घ्यावे. विनयम राजपुत्रेभ्यः पंडितेभ्यः सुभाषितम अनृतम द्यूतकोरभ्यः स्त्रीभ्यः शिक्षेवत कैतवम. 17. आचार्य चाणक्य सांगतात की व्यक्ती सर्वांकडून काही शिकू शकतो. त्याने राजपुत्रापासून विनयशीलता आणि नम्रता, पंडितापासून उत्तम रीतीने बोलण्याची,
जुगारापासून खोटे बोलण्याच्या रूपभेदांचे आणि स्त्रियांपासून छळ कपटाचे शिक्षण घेतले पाहिजे. अभिप्राय हा आहे की राजपुत्र विनम्र पंडित मधुरभाषी, जुगारी खोटारडा आणि स्त्री या छळ कपटात निपुण असतात. मनुष्याला काही शिकण्याची इच्छा असेल तर तो लहानात लहान व्यक्तीपासून सुद्धा काही शिकू शकतो. विचार करून काम करा. अनालोच्य व्यायाम करता च अनाथः कलह प्रियः आर्तः स्त्री सहर्व क्षेत्रेषु नरः शीर्घ विनश्यती. आचार्य चाणक्य विचार करून समजून कर्म करण्याचा उपदेश देताना सांगतात की विनाविचार खर्च करणारा, अनाथ, भांडखोर आणि सर्व प्रकारच्या स्त्रियांसाठी व्याकुळ राहणारा व्यक्ती ताबडतोब नष्ट होतो. आशय हा आहे की संपत्तीचा अभाव आणि विनाकारण खर्च करणारा, ज्याचे कोणी आपले नाही, जो भांडखोर स्वभावाचा आहे आणि जो स्त्रियांच्या मागे धावतो, असा मनुष्य शीघ्र गतीने बर्बाद होतो. जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः सहेतु सर्व विद्यानाम धर्मस्य च धनस्य च. 20. आचार्य चाणक्य येथे अल्प बचतीचे महत्त्व सांगताना म्हणतात की एक एक थेंब टाकला तरी थोड्या काळाने हंडा भरतो. याच पद्धतीने ज्ञान, धर्म आणि संपत्तीचा सुद्धा संचय केला पाहिजे. आशय हा आहे की एक एक थेंब टाकीत राहिलं तरी हळूहळू कळशी भरते. याच प्रकारे हळूहळू ज्ञान, धर्म आणि संपत्तीचा संचय करीत राहिले तर यांची वृद्धी होते. लहान लहान बचतच वाढून एक मोठी रक्कम बनते. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.